लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। अक्षय देशमुख मित्रमंडळाच्या वतीनं परभणी शहरातून तब्बल 2000 महिलांसाठी मोफत धार्मिक सहल आयोजित करून एक सामाजिक आणि भक्तिपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। दिनांक 20 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 4 परिसरातील विशेषतः सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी ही सहल काढण्यात आली। आर्थिक अडचणींमुळे देवदर्शनास जाणे शक्य होत नसलेल्या महिलांच्या भावना लक्षात घेऊन अक्षय देशमुख मित्रमंडळाने हा ऐतिहासिक पुढाकार घेतला। सायंकाळी 4 वाजता देशमुख हॉटेल परिसरातून सहलीला सुरुवात झाली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय देशमुख यांनी महिलांना आवश्यक सूचना देत थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन केले। सहलीसाठी तज्ञ डॉक्टरची व्यवस्था देखील करण्यात आली होती। यावेळी बोलताना अक्षय देशमुख म्हणाले, माझ्या आईची इच्छा होती की परिसरातील महिलांना धार्मिक प्रवासाचा अनुभव मिळावा। तिच्या संस्कारातूनच हा उपक्रम साकार झाला। या सहलीत सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते। मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, मी रेखा गरुड बोलते आणि आता ह्या यात्रेच्या संबंधात बोलायचं म्हटलं तर आमच्या वार्ड क्रमामधले अक्षय देशमुखनी हे यात्रेचं जे प्रयोजन ठरवलेलं आहे ते अगदी खूप छान वाटलं आणि हे कुंभमेळा कुंभपर्व भरल्यासारखंच वाटायलं आहे आणि शिवाय महादेवाच्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी जे सुविधा त्यांचं हे गाडीचं लक्झरीचं वगैरे छान नियोजन ठेवलेलं आहे आणि आम्हाला जे सहकार्य करणारे जे हाताखाली जे मुलं वगैरे आहेत ते आमचे सहकार्य करणाऱ्यासाठी काही अडचणी आम्हाला पाणी वगैरे कुठे काही खाण्याची किंवा आमची तब्येतीची काही विषय काही अडचणी असल्या तर लागलीच आमच्या समोरच बसलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ती पण काही अडचण नाही आहे आणि ही सुविधा खूप छान वाटायली आणि एवढं छान वाटायला इतक्या सगळ्या लेडीज जमा झाल्यात की अगदी हा आनंद वेगळा वाटायला आणि खूपच छान आणि अक्षय भैयाचा मनापासून धन्यवाद। आपल्या महिलांना ओंकारेश्वर, उज्जैन आणि सिहोरला नेलं पाहिजे। माझ्या आईच्या इच्छेसाठी मी केलं, आई आज खुश झालेली आहे। हे सर्व पाहून आईचे डोळे भरून आलेले आहेत। नेमकं कसं तुम्ही नियोजन केलं आहे? इथून कुठून कसं जाणार? आज हे या ठिकाणी निघणार आहेत 4:30-5 पर्यंत। इथून हे सकाळी ओंकारेश्वरला जाणार आहेत। ओंकारेश्वरला पोहोचणार, तिथं राहण्यासाठी मंगल कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ओंकारेश्वरला जायचं तर चहा, बिस्किट, जेवणाची व्यवस्था। दर्शनाच्या नंतर परत ते सिहोरकडे रवाना महाकालकडे रवाना होणार आहेत। त्याच्यानंतर ते परत तिथून महाकालचं दर्शन घेऊन मुक्काम करणार। त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सिहोरला जाणार आहेत आणि सिहोरवरून परभणीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या माहिती आहे का की महिलांना न्यायचा उद्देश माझा असा होता की ज्यांनी संस्कृती टिकवली, ज्यांनी धर्म टिकवला त्या महिला आहेत आणि त्यांना घरातून कधी बाहेर पडायची संधीच मिळत नाही। पुरुष कुठे जाऊन येते, फिरून येते, मित्र कंपनीसोबत जाते, म्हणून मी सर्वांनी आणि माझ्या मित्र कंपनी मिळून हे सगळं नियोजन केलेलं आहे। निश्चितच 8 वाजेपर्यंत प्रस्थान होणार आहे। पदाधिकारी सर्व सोबत आहेत, जवळपास 101 मुलं सोबत आहेत। प्रत्येक गाडीमध्ये आमचे 4 मुलं राहणार आहेत। बाकीची टीम पुढे गेलेली आहे। हे ज्या ठिकाणी पोहोचणार त्या ठिकाणी ऑलरेडी व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व। त्या व्यवस्थेच्या नंतर हे निघाल्याच्या नंतर पुढे दुसरी टीम राहणार आहे। अशी जवळपास आमची 101 मुलांची टीम यांच्यासोबत वेगळी, म्हणजे 3-3 एका गाडीत मुलं दिलेली आहेत सोय घ्यायसाठी आणि त्याच्या पुढची 100 जणांची टीम वेगळी आहे। लाडक्या बहिणींचं क्रेज आहे आणि लाडक्या बहिणींमुळे सरकार पलटलेलं आहे, म्हणून लाडक्या बहिणींसाठी हे कार्यक्रम। शेवटचा एक प्रश्न, प्रवास करत आहात, धार्मिक प्रवास करतात, देवदर्शन करतात, काय सांगाल तरुणांना? आईबद्दलची जी माया, करता करविता ईश्वर आहे आणि बुद्धी देणारा देखील ईश्वर आहे। आपल्या आईच्या रूपानं आपल्याला बुद्धी त्यांनी दिली, त्याच्याबद्दल मी ईश्वराचा पहिल्यांदा ऋणी आहे की शेवटी आपण आपलं ज्याच्यापासून सुरुवात झालेली आहे त्याच्या पैशी न्यायचं आपल्याला, ही बुद्धी ज्यांनी दिली ते ईश्वर आहे। निश्चित।